विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, सुस्वागतम. आपण जो घटक आता आपण अभ्यासत आहोत तो आहे व्याकरण आणि लेखन. या व्याकरण आणि लेखन या घटकातील आपण वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतर हा उपघटक अभ्यासत आहोत. यापूर्वीच्या तासाला आपण वाक्य प्रकार अभ्यासलेले आहेत, त्याची थोडक्यात मी उजळणी करतो. वाक्याचे प्रकार हे वाक्यातील आशयानुसार म्हणजे त्या वाक्यातला अर्थ काय आहे त्याच्यानुसार आणि वाक्यामध्ये जे काही क्रियापद आहे या क्रियापदाच्या रूपानुसार वाक्याचे प्रकार पडतात. तर वाक्यामध्ये जो अर्थ असतो त्याच्यानुसार म्हणजे आशयानुसार तीन प्रकार पडतात. एक आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य आणि तिसरा आहे उद्गारार्थी वाक्य. हे तीन प्रकार वाक्यातील आशयानुसार म्हणजेच वाक्यातील भावार्थानुसार पडतात. हे तीनही प्रकारातील वाक्य म्हणजे विधानार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी हे होकारार्थी असतात आणि नकारार्थी असतात. त्यानंतर आपण अभ्यासला होता वाक्यातील क्रियापद त्याच्या रूपानुसार पडणारे वाक्याचे प्रकार. त्याच्यामधला पहिला होता स्वार्थी वाक्य, दुसरा होता आज्ञार्थी वाक्य, तिसरा होता विद्यार्थी वाक्य आणि चौथा होता संकेतार्थी वाक्य. अशा प्रकारे हे आपण वाक्य प्रकार अभ्यासलेले होते. आज आपण अभ्यासणार आहोत प्रामुख्याने वाक्य रूपांतर. आता ही जी काही तुम्हाला वाक्य दिलेली असतात या वाक्याचं रूपांतर म्हणजे विधानार्थी वाक्य असेल तर त्याचं प्रश्नार्थी वाक्य कसं बनवायचं, उद्गारार्थी वाक्य कसं बनवायचं. जर समजा मला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नार्थी वाक्य आलं असेल आणि त्याचं विधानार्थी वाक्य बनवायचं असेल किंवा उद्गारार्थी वाक्य बनवायचं असेल तर कसं बनवायचं, होकारार्थी असेल तर त्याचं नकारार्थी कसं बनवायचं, याविषयी आज आपण प्रामुख्याने माहिती मिळविणार आहोत. आता वाक्य रूपांतर पुन्हा मी एकदा असं म्हणतोय की हा आपल्या परिचयाचाच हा भाग आहे, कारण की आपण 5वी पासून 10वी पर्यंत हे सतत 11वी पर्यंत आपण कुठे ना कुठेतरी कोणत्या ना कोणत्या तरी इयत्तेमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. नाहीतरी विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही दैनंदिन व्यवहारामध्ये बोलत असताना आपण वाक्यच बोलत असतो, पण हे जे वाक्य बोलतो तेव्हा सर्वच वाक्य आपण सारखी बोलत नाही किंवा आपण जे काही लिहितो हे लिहित असताना आपण सारखंच लिहितो असं नाही. कधीतरी त्या बोलण्यामध्ये किंवा लिहिण्यामध्ये कुठेतरी चढ उतार म्हणजे आरोह आणि अवरोह असतो, आरोह आणि अवरोह असतो म्हणजे चढ उतार असतो. आपण कधीतरी एखाद्याला काहीतरी विचारत असताना आपल्या वाक्यातील अर्थ वेगळा असतो, काहीतरी थोडक्यात माहिती सांगायची आहे, सहज माहिती सांगताना आपल्या वाक्यातील अर्थ वेगळा असतो आणि एखाद्या वेळी आश्चर्यकारक काहीतरी वेगळं काहीतरी घडलेलं आहे किंवा आपल्या समोर संकट उभा आहे किंवा काहीतरी एक विचित्रच घडलेलं आहे, तेव्हा मात्र आपल्या जे काही तोंडून एखादे उद्गार निघतात किंवा सहजपणे एखादं वाक्य बाहेर पडतं तेव्हा त्या वाक्यातील अर्थ मात्र वेगळा असतो. मग हे जे काही वेगळे वाक्य असतात मग ते कोणत्या प्रकारात येतात याविषयी आपण अभ्यासलेलं आहे. ते विधानार्थी आहे, प्रश्नार्थी आहे की उद्गारार्थी आहे. आता ही जी वाक्य आहेत ही होकारार्थी आहेत की नकारार्थी आहेत, ती कशी असू शकतात आणि मग हेच वाक्य आपल्याला बदलता येतात का, त्या वाक्यामध्ये परिवर्तन करता येतं का आणि याच परिवर्तनाला किंवा वाक्य बदलालाच
वाक्य रूपांतर असं म्हणतात. त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती पाहूया. तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, ऐका. वाक्य रूपांतराला वाक्य परिवर्तन असेही म्हणतात. परिवर्तन म्हणजे बदलणे, काहीतरी बदल झालेला आहे. पण आपण जो काही बदल करणार आहोत त्या वाक्यामध्ये जो काही मूळ अर्थ आहे, पण त्याला बाधा येता कामा नये किंवा त्याच्यातला तो अर्थ नष्ट होता कामा नये. तो अर्थ जो आहे तो तिथे तिथे पूर्णपणे शाबूत राहिलाच पाहिजे आणि तो पूर्ण तिथे अर्थ कायम राहिल्यानंतर आपण जो काही बदल करतो तो जो बदल आहे तो वाक्य परिवर्तनाचा आहे. तो कसा आहे तेच आपल्याला अभ्यासायचं आहे. वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतराला वाक्य परिवर्तन असेही म्हणतात. आपण बोलत असताना एकाच स्वरूपाचे वाक्य बोललो तर ती ऐकणाऱ्याला कंटाळवाणी वाटतात, शिवाय त्यातून योग्य भाव पोहोचेलच असे वाटत नाही. तद्वतच लेखकाने एकाच साच्याची म्हणजे एकाच रूपाची म्हणजे सारखी एकच, म्हणजे प्रश्न विचारला तरी तसाच, उद्गार उच्चारला तरी तसाच, काही साधं वाक्य बोललं विधान केलं तरी तसंच, आश्चर्य व्यक्त केली तरी तसंच, राग जरी आला आणि तो जरी त्याच रूपात बोलला तरी तसंच. म्हणजे वास्तविक पाहता लेखकाने जर एकाच साच्यातून ही सर्व वाक्य लिहिली तर ऐकणाऱ्याला त्याच्यामध्ये आवड निर्माण होणार नाही किंवा रस निर्माण होणार आहे किंवा काय त्याच्यातून अर्थ सांगायचा आहे तेही कळणार नाही आणि मग ते ऐकताना आपल्याला कंटाळा येईल. आपणही सारखं बोललो एखाद्या वेळी, समजा उदाहरणार्थ, काय करत आहेस, कसं वाटतं तुला, ताप आला आहे का, कोण आहे तिकडे, बापरे केवढा मोठा साप, कंटाळा आला अभ्यासाचा. अशा प्रकारे अनेक प्रकारची जी वाक्य आहेत. मग त्याच्यामध्ये आश्चर्य असेल, संताप असेल, विधान असेल, प्रश्न असेल, पण ही सारख्या एकाच पट्टीत जर तुम्ही बोलत असाल तर ते रुक्ष आणि कंटाळवाणं असतं. आणि म्हणून लेखकाने एकाच साच्याची म्हणजे एकसारखीच वाक्य लिखाणात वापरली तर वाचणाऱ्याला कंटाळा येतो. आपल्या बोलण्यातून, लिहिण्यातून भाषेचा जो काही डोल आहे, जो काही परिणामकारकता आहे, त्या भाषेचं जे काही सौंदर्य आहे आणि ते व्यक्त व्हावं असं वाटत असेल तर छोट्या छोट्या वैविध्यपूर्ण म्हणजे विविधतेने नटलेली जी काही वाक्य आहेत, हे वैविध्यपूर्ण वाक्यातून आपली भाषा डौलदार व परिणामकारक होईल असा प्रयत्न करावा. म्हणजेच आपल्याला जो काही परिणाम साधावयाचा आहे किंवा आपली भाषा अधिकाधिक उत्कटपणे सौंदर्याने नटलेली आहे आणि ती उठून दिसणारी असे आपल्याला जर वाटत असेल किंवा वाटावी तर निश्चितपणे आपल्याला त्या वाक्यामध्ये एक वेगळा बदल करावासा वाटतो आणि निश्चितपणे मग ती भाषा एक डौलदार आणि परिणामकारक निश्चितपणे आपल्याला ती जाणवते. मग वाक्य रूपांतराची क्षमता आत्मसात करण्यासाठी वाक्य रूपांतर करायला शिकणे सहाय्यभूत ठरते. म्हणजे निश्चितपणे आपली जी काही भाषा आहे म्हणजे जे काही आपण वाक्य बोलतो, जो काय आपण संवाद करणार आहोत किंवा जे काय आपण बोलणार आहोत ते अधिक डौलदार, उठावदार आणि परिणामकारक व्हावंसं असं आपल्याला वाटतं. तेव्हा निश्चितपणे वाक्य रूपांतर हे करणं गरजेचं आहे. आणि मग ते वाक्य रूपांतर काय आहे, कसं आहे आणि मग वाक्य रूपांतर करायला शिकणे हे अशा प्रकारे जे आज आपण शिकणार आहोत ते सहाय्यभूत ठरणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, वाक्य रूपांतर म्हणजे काय हो? तर वाक्य रूपांतर म्हणजे काय? वाक्य रचनेत करावा लागणारा बदल, बरोबर आहे. अरे हा बदल जर करायचा आहे, हा बदल करताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. म्हणजे काय? आणि ती म्हणजे
कोणती गोष्ट लक्षात ठेवायची? वाक्याचे रूपांतर करताना, वाक्याचे रूपांतर करताना रचनेत बदल होत असला, म्हणजे वाक्याच्या रचनेत जरी बदल होत असला तरी मात्र वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये. वाक्याची रचना जरी बदलली तरी मात्र वाक्यातला जो मूळ अर्थ आहे त्याला बाधा येता कामा नये. म्हणजे त्याच्यातला तो जो मूळ अर्थ आहे तो वाक्याचा अर्थ नष्ट होता कामा नये, त्याच्यात बदल होऊ नये. वाक्याला म्हणजे वाक्यार्थाला बाधा न येता किंवा बाध न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजेच वाक्य रूपांतर होय. मी पुन्हा एकदा ती व्याख्या वाचतो आहे, जरा लक्षपूर्वक ऐका. वाक्याचे रूपांतर करताना वाक्याच्या रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये. वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. आता उदाहरण दिलेली आपल्याला बघा, हे तुमच्या पाठ्यपुस्तकातलीच सर्व उदाहरणं आहेत, ऐका. उदाहरणार्थ, लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते, विधान आहे आणि हे विधान होकारार्थी आहे, पॉझिटिव्ह आहे. हो, मला दुःख होतं. काय पाहून? लोकांचे दारिद्र्य पाहून. आता नीट ऐका, लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते हे वाक्य विधानार्थी आहे. या वाक्याचं जे काही होकारार्थी वाक्य आहे, या होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य बनविताना कशा प्रकारे बनविलेलं आहे, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ऐका, विधानार्थी वाक्य हे होकारार्थी असतं आणि नकारार्थी असतं. मग जेव्हा होकारार्थी असेल तेव्हा त्याचं नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तर काय करावं आणि कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात ते मात्र आपण समजून घेतलं पाहिजे. उदाहरण दिलेलं आहे, लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते. लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते हे विधानार्थी होकारार्थी वाक्य आहे. त्याचं विधानार्थी नकारार्थी वाक्य बनविताना कसा बदल केलेला आहे पहा. लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही, म्हणजेच काय होतं? दुःख होतं. म्हणजेच काय होतं? दुःख होतं. लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही, म्हणजेच मला काय होतं? हो, दुःख होतं. हे विधानार्थी वाक्य आहे. या विधानार्थी वाक्याचं जे काही होकारार्थी वाक्याचं विधानार्थी नकारार्थी वाक्य हे जे काही बनवलेलं आहे त्याच्यानुसार झालेला बदल म्हणजे बघा, दुःख होते, आनंद होत नाही. आनंद होत नाही म्हणजेच मूळ जो अर्थ आहे तो तिथे कायम आहे. प्रस्तुत वाक्यात मूळ वाक्याचा अर्थ बदलू न देता वाक्याचे रूपांतर केलेले आहे. या इयत्तेत आपल्याला म्हणजे इयत्ता 12वीला विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी व नकारार्थी या वाक्यांचे वाक्य रूपांतर शिकावयाचे आहे. आणि हे आपण अगोदरच्या तासाला शिकलेलो आहोत की विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य हे वाक्यातील आशयानुसार प्रकार पडतात, तर आज्ञार्थी वाक्य हे क्रियापदाच्या रूपानुसार पडणारे प्रकारातील हे आज्ञार्थी वाक्य आहे. मग आपण सर्वप्रथम जे काही वाक्य रूपांतर करणार आहोत तो वाक्याचा प्रकार आहे प्रश्नार्थी. आता समजा आम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नार्थी वाक्य आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तो प्रश्नार्थी वाक्य आहे कसं ओळखायचं? कारण की वाक्याच्या शेवटी
प्रश्नवाचक चिन्ह आलेलं असतं. मग हे जेव्हा प्रश्नवाचक चिन्ह आलेलं आहे तेव्हा समजायचं की हे प्रश्नवाचकच वाक्य आहे किंवा प्रश्नार्थी वाक्य आहे. मग त्या प्रश्नार्थी वाक्याचं काय बनवायचं आहे आपल्याला? विधानार्थी वाक्य बनवायचं. कोणतं वाक्य बनवायचं आहे? विधानार्थी वाक्य बनवायचं आहे. मग सर्वप्रथम आपण जो काही वाक्य रूपांतराचा प्रकार अभ्यासणार आहोत तो असा आहे, प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर करायचं आहे. काय करायचं आहे? परस्पर रूपांतर. आता मी सर्वप्रथम पहिलं वाक्य वाचन करीत आहे, ऐका. जगात सर्व सुखी असा कोण आहे? जगात सर्व सुखी असा कोण आहे? कोण आहे? प्रश्नार्थी वाक्य आहे. त्याचं विधानार्थी वाक्य काय केलेलं आहे? जगात सर्व सुखी असा कोणी नाही. विधानार्थी वाक्य. जगात सर्व सुखी असा कोणीही नाही. दुसरं वाक्य आहे प्रश्नार्थी. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? प्रत्येकाला येतो. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो, नाही का? हे विधानार्थी वाक्य. आता आपल्याला इथे उदाहरण दाखल प्रश्नार्थी वाक्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य दिलेलं आहे. जे काही प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवून दिलेलं आहे किंवा उत्तर सांगितलेलं आहे. आता जर समजा आपल्याला असं वाक्य आलं विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य असं आहे, अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. म्हणजे अपमान केल्यास कोणाला राग येत नाही? हे त्याचं उत्तर झालं प्रश्नार्थी. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा विधानार्थी वाक्य दिले, समजा मला दिलंय विधानार्थी वाक्य, जगात सर्व सुखी असा कोणी नाही. त्याचं प्रश्नार्थक वाक्य बनवायचं असेल तर जगात सर्व सुखी असा कोण आहे हे आपल्याला परस्परपणे बदलता येईल. आता त्याचं स्पष्टीकरण काय दिलं आहे का? वरील उदाहरणात जे प्रश्न विचारले आहेत ते उत्तराच्या अपेक्षेने विचारलेले प्रश्न नाहीत. म्हणजे आपल्याला उत्तर द्यायचं नाही कोण सुखी आहे आणि कोणाला राग येतो वगैरे, हे प्रश्न विचारलेले नाहीत, तर उत्तराच्या अपेक्षेने विचारले नाहीत. तर अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये त्याचे उत्तर दडलेले असते. अशा प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना लक्षात ठेवावे काय, की प्रश्न होकारार्थी असेल तर विधान हे म्हणजे विधानार्थी वाक्य हे नकारार्थी करावे. म्हणजे आता बघा, पहिल्या वाक्यात जगात सर्व सुखी असा कोण आहे, हे प्रश्नार्थी वाक्य आहे पण ते होकारार्थी आहे. म्हणून त्याचं विधानार्थी वाक्य बनविताना जगात सर्व सुखी असा कोणी नाही हे विधानार्थी वाक्य बदललेलं आहे, रूपांतरित केलेलं आहे आणि ते आहे नकारार्थी. म्हणजे जेव्हा आपल्याला प्रश्न होकारार्थी दिलेला असेल तर त्याचं विधान किंवा विधानार्थी वाक्य हे नकारार्थी बनविले पाहिजे. आणि जेव्हा प्रश्न नकारार्थी असेल तर त्याचं जे काही रूपांतर करायचं आहे वाक्यामध्ये, विधानार्थी वाक्यामध्ये, तेव्हा ते होकारार्थी वाक्य करावे. म्हणजे क्रमांक 2चं वाक्य आपल्याला असं दिलेलं बघा, अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? प्रत्येकालाच येतो, सर्वांनाच येतो. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. आता हा जो प्रश्न विचारलेला आहे इथे मात्र हा प्रश्न नकारार्थी वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? नकारार्थी. म्हणून त्याचं रूपांतर जे केलेलं आहे विधानार्थी वाक्यामध्ये ते केलेलं आहे होकारार्थी वाक्यामध्ये. काय केलेलं आहे? होकारार्थी वाक्य. पुन्हा एकदा ते वाक्य पहा, अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, प्रश्नार्थी वाक्य आहे. त्याचं विधानार्थी वाक्य, अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. ओके, ठीक आहे, इथपर्यंत कळलं. यानंतर आपल्याला जो काही दुसरा प्रकार आहे तो आता अभ्यासायचा आहे. उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर
म्हणजे जर उद्गारार्थी वाक्य दिलं असेल तर त्याचं विधानार्थी वाक्य कसं बनवायचं, आणि विधानार्थी वाक्य दिलं असेल तर त्याचं उद्गारार्थी वाक्य कसं बनवायचं, वगैरे वगैरे. हं? तर ऐका, उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. बापरे, केवढी उंच आहे ही इमारत. उद्गारार्थी वाक्य, उद्गार आहे ना. बापरे, केवढी उंच आहे ही इमारत. आता विद्यार्थ्यांनो, उद्गारवाचक किंवा उद्गारार्थी वाक्य जर ओळखायचं असेल तर मी या अगोदर तुम्हाला सांगितलं, जेव्हा प्रश्नवाचक किंवा प्रश्नार्थी वाक्य ओळखायचं असेल तर काय करायचं आहे, काय शोधायचं. प्रथम काय शोधायचं, त्या वाक्यामध्ये प्रश्नवाचक चिन्ह आहे का. प्रश्नवाचक चिन्ह असेल तर प्रश्नार्थी वाक्य किंवा प्रश्नवाचक वाक्य. आणि वाक्यामध्ये जर उद्गारवाचक चिन्ह असेल तर ते उद्गारार्थी वाक्य साधं आहे. बरोबर, हे आपल्यालाही माहित आहे हो. फक्त हे ओळखायचं कसं थोडक्यात. आता पहिल्या वाक्यामध्ये काय आहे, उद्गारवाचक वाक्य आहे ना, उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजे हे काय आहे, उद्गारार्थी वाक्य आहे. बापरे, केवढी उंच आहे इमारत. आता या वाक्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य बनवायचं आहे. मग कसं बनवलेलं आहे, ही इमारत खूपच उंच आहे. ही इमारत खूपच उंच आहे. मग मला जर समजा असं उदाहरण दिलेलं आहे, ही इमारत खूपच उंच आहे, त्या विधानार्थी वाक्याचं जर मला उद्गारार्थी वाक्य बनवायचं असेल तर बापरे, केवढी उंच आहे ही इमारत, असं बनवावं लागेल. आता दुसऱ्या क्रमांकाचं जे काही तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे ते विधानार्थी वाक्य आहे, आणि त्या विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्य बनवलेलं आहे. ते कसं, ऐका. काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री, नाही का. विधानार्थी वाक्य काय, काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. रूपांतरित वाक्य काय त्याचं, उद्गारार्थी, किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री. किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री, उद्गारवाचक चिन्ह. आणि जेव्हा तुम्ही विधानार्थी वाक्याचं उद्गारवाचक चिन्ह म्हणजे उद्गारवाचक वाक्य बनवता तेव्हा उद्गारवाचक चिन्ह द्यायला विसरू नका. म्हणजेच तुम्ही ते रूपांतरित केलेलं आहे, उद्गारवाचक चिन्ह दिलं, ते उद्गारवाचक वाक्य आहे असा त्याचा अर्थ होतो. आता वरील जे काही आपण दोन उदाहरणादाखल वाक्य बघितली त्याचं स्पष्टीकरण काय दिलेलं आहे आता आपण पाहूया. उद्गारार्थी वाक्य अधिक परिणामकारक वाटतात कारण एखाद्या गोष्टीतील आधिक्य, परिणाम, मोठी संख्या, विपुलता परिणामकारकतेने व्यक्त केलेले असते. विधानार्थी वाक्यात कोणत्या गोष्टीची विपुलता स्पष्ट करायची आहे हे स्पष्ट करावे, त्यासाठी खूप, प्रचंड, भरपूर यासारखे शब्द वापरले जातात. म्हणजे परिणाम, मोठी संख्या, आधिक्य म्हणजे खूप काहीतरी सांगायचं ना, मग ते सांगत असताना प्रचंड, भरपूर, खूप, जास्त, है ना, अशा प्रकारे हे शब्द वापरावे किंवा वापरले जातात. याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे आज्ञार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता आपण या अगोदर जे काही अभ्यासलेला प्रकार होता उद्गारार्थी आणि उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर, त्यानंतर प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर, हे जे दोन आपण प्रकार अभ्यासले होते हे प्रकार होते वाक्यातील आशयानुसार पडलेले प्रकार प्रश्नार्थी
विधानार्थी आणि उद्गारार्थी. आता हा जो आपण प्रकार अभ्यासणार आहोत, आज्ञार्थी हा जो प्रकार आहे, आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवायचं. मग हा प्रकार आहे वाक्यातील क्रियापदाच्या रूपानुसार कसा फरक पडतो त्याच्यानुसार पडलेला हा वाक्याचा प्रकार. बरोबर? आज्ञार्थी वाक्य. मग हे जे आज्ञार्थी वाक्य आहे, मग आज्ञार्थी वाक्य पाहताना किंवा अभ्यासताना आपण असं बघितलं की तिथे सूचना केलेल्या असतात, उपदेश केलेला असतो, आशीर्वाद दिलेला असतो, वगैरे वगैरे, नाही का? मग आता या आज्ञार्थी वाक्यामध्ये आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे आता ऐका. आज्ञार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर म्हणजे आज्ञार्थाचं म्हणजे विधानार्थी आणि विधानार्थीचं आज्ञार्थी. बरोबर आहे. आता मी सर्वप्रथम जे उदाहरण आहे ते वाचन करीत आहे. तू नियमित व्यायाम कर. आज्ञा केलेली आहे ना, आज्ञा दिलेली आहे, आदेश आहे, ऑर्डर आहे, काहीतरी करायला सांगितलेलं आहे, म्हणजे हे आज्ञार्थी वाक्य आहे. तू नियमित व्यायाम कर, आज्ञार्थी वाक्य. आता या आज्ञार्थी वाक्याचं आपल्याला रूपांतरित वाक्य बनवायचं आहे विधानार्थी, म्हणजे आज्ञार्थी वाक्याचं रूपांतर करायचं आहे विधानार्थी वाक्यामध्ये. तर ते आपण कसं करणार आहोत किंवा कसं करता येईल ते आता आपल्याला उत्तर दिले आहे तिथे बघा ना. तू नियमित व्यायाम कर हे आज्ञार्थी वाक्य आहे. या आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य कसं आहे? तू नियमित व्यायाम करावास. मग करायला पाहिजे है ना, करावास विधान आहे ते. तू नियमित व्यायाम करावास, पण तू नियमित व्यायाम कर ही आज्ञा, म्हणजे ते आज्ञार्थी वाक्य आहे आणि त्याचं रूपांतरित वाक्य आहे विधानार्थी. तू नियमित व्यायाम करावास, विधान केलेलं आहे. आता आपल्याला 2 क्रमांकाचं वाक्य दिलेलं आहे. हे जे दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य आहे हे विधानार्थी वाक्य आहे. आता या विधानार्थी वाक्याचं आपल्याला आज्ञार्थी वाक्य बनवायचं आहे. ते कसं ऐका. ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे. ठीक आहे, विधान आहे. ज्ञान संपादन करायचं असेल तर भरपूर आपण काय केलं पाहिजे? वाचन केलं पाहिजे किंवा करावे. ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे हे विधानार्थी वाक्य आहे. या विधानार्थी वाक्याचं आपल्याला आज्ञार्थी वाक्य बनवायचं असेल तर आपल्याला खालील प्रमाणे बदल करता येतो. बघा, ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा, ऑर्डर द्यायचे ना, भरपूर वाचन करा. आता या करा या क्रियापदामध्ये काय आहे? एक आदेश आहे किंवा ऑर्डर आहे किंवा आज्ञा आहे, म्हणून त्याला म्हणायचं आज्ञार्थी वाक्य. ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे. आज्ञार्थी वाक्य करताना या फक्त करावे या क्रियापदाचं काय बदललेलं आहे? रूप बदललेलं आहे, करा असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन हे इथपर्यंत जे वाक्य आहे हे आज्ञार्थी वाक्यामध्ये जसंच्या तसं आहे, फक्त बदल काय केलेला आहे? करावे, करा, फक्त या क्रियापदामध्ये काय केलेलं आहे? बदल केलेला आहे. आणि म्हणून हे जे विधानार्थी वाक्य आहे ते आज्ञार्थी वाक्य झालेलं आहे. आता आज्ञार्थी वाक्यात याचं स्पष्टीकरण जर आपल्याला पाहायचं आहे तर ते असं पाहता येईल. आज्ञार्थी वाक्यात आज्ञा अभिप्रेत असते, ही ऑर्डर दिलीच पाहिजे, आज्ञा केलीच पाहिजे. विधानार्थी वाक्यात सरळ विधान अभिप्रेत असते. या वाक्याचे परस्पर रूपांतर करताना भावार्थ लक्षात घ्यावा लागतो. त्या वाक्यात जो अर्थ आहे तो लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे? त्या विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी किंवा उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवायचं आहे. यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. विद्यार्थ्यांनो, या अगोदर आपण बघितलं की हे जे वाक्य असतात म्हणजे आशयानुसार किंवा क्रियापदाच्या रूपानुसार हे होकारार्थी असतात आणि नकारार्थी असतात. होकारार्थी असतात किंवा नकारार्थी असतात. मग हे जे होकारार्थी असलेली वाक्य आणि नकारार्थी असलेली वाक्य हे परस्पर आपण कसे बदलू शकतो?
आहे की नाही? म्हणजे ऐका, होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर म्हणजे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह, बरोबर आहे? त्याची उदाहरणं दिलेली आहेत ती अशी. ही विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच सर्व उदाहरणे आहेत. त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. हे होकारार्थी वाक्य. आता या होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तर ते असं बनवता येईल, त्याच्यासाठी 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. आता इथे बदल कोणता झालाय बघा, मोठी विरुद्ध लहान, आहे विरुद्ध नाही, बरोबर आहे? म्हणजे नाही या शब्दातून नकार आहे, तर मोठी याचा विरुद्ध शब्द कोणता आहे, लहान, बरोबर आहे? आता जर समजा मी असं वाक्य बनवलं असतं, आता ऐका, त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. या वाक्याचं जर समजा कदाचित मी असं वाक्य बनवलं असतं, त्याच्यासाठी 1000 रुपये ही काही मोठी रक्कम नाही. हे विरुद्धार्थी वाक्य झालं असतं. म्हणजे कसं, आहेच फक्त नाही क्रियापद बदललं. पण जेव्हा आम्ही त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, हे जेव्हा मोठी त्याच्या विरुद्ध लहान हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा वाक्याचा अर्थ बदलतो. कसा? तो वाक्याचा अर्थ जरी बदलला पण मूळ जो अर्थ आहे तो अर्थ कायम राहतो आणि ते वाक्य नकारार्थी होतं. वाक्यात त्याच्यासाठी 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही, म्हणजे ती काय, मोठी रक्कमच आहे. म्हणजे मूळ अर्थ कायम राहतो, त्याला कुठलीही बाधा येत नाही, पण होकारार्थीचं नकारार्थी वाक्य होतं. आता क्रमांक 2चं वाक्य आहे असं पहा, काही काही ही काही वाईट कल्पना नाही. म्हणजे ती कशी आहे, चांगलीच आहे. ही काही वाईट कल्पना नाही म्हणजे ती कशी आहे, चांगली कल्पना आहे. ही काही वाईट कल्पना नाही, नकारार्थी वाक्य आहे. त्या नकारार्थी वाक्याचं ही काही चांगली, ही कल्पना चांगली आहे, अशा प्रकारे होकारार्थी वाक्य इथे बनवलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरण असं आहे, वरील उदाहरणांमध्ये मोठी विरुद्ध लहान, वाईट विरुद्ध चांगली असे विरुद्धार्थी शब्द वापरल्यामुळे वाक्याचा मूळ अर्थ बदलत नाही. फक्त आपण काय करायचं आहे, जे काही विरुद्धार्थी शब्द आहेत, उदाहरणार्थ मोठे विरुद्ध लहान, वाईट विरुद्ध चांगली असे जे काही विरुद्धार्थी शब्द आहेत हे बदलल्यामुळे काय झालेली आहे, जे काही वाक्यातले जे काही मूळ अर्थ आहेत तो अर्थ मूळ बदलत नाही, फक्त त्याचं रूपांतर होतं, वाक्यात बदल होतो, वाक्य परिवर्तन होतं. फक्त आपण क्रियापद आहे नाही किंवा नाही आहे असं विरुद्धार्थी न बदलता जो काही त्याच्यातला विरुद्धार्थी शब्द आहे तो बदलल्यानंतर वाक्यातला अर्थ कायम राहतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे वाक्य रूपांतर आपल्याला करता येतं. आतापर्यंत आपण कोणते कोणते जे काही वाक्याचे प्रकार आहेत आणि वाक्य परिवर्तन केलेले आहेत ते आपण पुन्हा एकदा सविस्तरपणे त्याचा ओघवता आढावा घेऊया. आपण आत्ताच्या तासाला जो काही भाग अभ्यासलेला आहे तो असा, वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर करताना प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य, नंतर आहे उद्गारार्थी वाक्य व विधानार्थी वाक्य यांच्यामधला परस्पर रूपांतराचा प्रकार, आणि त्यानंतर आपण बघितलं आज्ञार्थी
व विधानार्थी या वाक्यातील परस्पर रूपांतर. त्याच्यानंतर आहे होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला रूपांतर हे वाक्य रूपांतर जे काही आहे तो जो काही आपल्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचा रूपांतराचा भाग येणार आहे तेव्हा आपल्याला निश्चितपणे याची मदत होणारच आहे. तेव्हा जरा काळजीपूर्वक थोडस आपण अभ्यासावं अशी आमची इच्छा आहे. तेव्हा आपण ती इच्छा पूर्ण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच हा तास पूर्ण करतो. धन्यवाद.